आज आपण आंतरवाली सराटी येथे आलेलो आहे. आपण बघतोय सकाळपासनं इच्छुक उमेदवारांची रेलचेल आहे. सर्वच भावी आमदार, माजी आमदार, भविष्यातले आमदार सगळेच उपस्थित आहेत. पण इथं आपल्यासोबत एक दिंडोरीचे बंधू आलेले आहेत. त्यांचा एक वेगळा मुद्दा आहे. तर नेमकं त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत की काल जे परवाच्या दिवशी माननीय आदिवासींचे नेते असलेले नरहरी झिरवळ आले होते. त्यांनी एक 17 प्रवर्गाचा एक मुद्दा प्रस्तावित केला होता. नेमका तो मुद्दा काय आहे? बऱ्याच जणांना अज्ञान आहे. त्याविषयी लढा देणारे आपल्यासोबत बंधू आहेत. काय नेमकं काय सांगाल? काय मुद्दा आहे? 17 संवर्ग जो काही महाराष्ट्र शासनानं आता 5 ऑक्टोबर रोजी जो जी आर काढला तो बिगर आदिवासी समाजासाठी अतिशय अन्यायकारक असा जी आर आहे की ज्या ठिकाणी पेसा जे काही आपले जिल्हे आहेत 13 जिल्हे महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये फक्त एसटीच कर्मचारी म्हणजे त्या ठिकाणी शिक्षक असेल, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, कृषी सेवक असेल, कृषी पर्यवेक्षक असेल किंवा ज्या काही जागा आहे पोलीस पाटलापर्यंत त्या 17 जागा या फक्त त्या एकाच प्रवर्गाच्या भराव्या असा जी आर त्या ठिकाणी काढलाय. मग बाकीचे जे काही असेल बिगर आदिवासी समाज असेल, मराठा समाज असेल, ओबीसी असेल, एनटी असेल, एससी असेल, यांनी इतर जिल्ह्यामध्ये जाऊन इतर नॉन पेसामध्ये जाऊन काम करायचं का? मग आपली येणारी भावी पिढी यांनी या क्षेत्रामध्ये कामच करायचं नाही का? अशा पद्धतीचा अन्यायकारक जी आर त्या ठिकाणी काढला गेलाय आणि त्याला कारणीभूत ज्या ठिकाणी मंत्रालयात ज्या काही घडामोडी घडल्या त्या आहेत. म्हणून आमचं म्हणणं असं आहे की दादांना भेटण्यासाठी आम्ही काही कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायच्यासाठी आलोच नाही. आमचं म्हणणं आहे की आपण एकीकडे आरक्षण मागतोय आणि एकीकडे अर्धा महाराष्ट्रामध्ये जे काही पेसा तालुके आहे त्यांच्यामध्ये जर अशा पद्धतीचा अन्याय आपल्या समाजावर होत असेल तर त्याही बाबतीत आपण त्या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांना तोही प्रश्न विचारला पाहिजे की बाबा हो, इथून मागे गुन्ह्या गोविंदानं सर्व समाज एकत्र राहत होते, मग आता असा काय अन्याय घडलाय? एकाच समाजाला, विशिष्ट समाजाला तुम्ही 100% आरक्षण एकाच ठिकाणी मागताय. मग अशा पद्धतीनं जर चाललं तर हा जातीयवाद मोठ्या प्रमाणात पुढे वाढेल. म्हणून हा जर कमी करायचा असेल तर जशा पद्धतीनं पूर्वी होतं, जसं आदिवासींना जे काही 9% आरक्षण आतापर्यंत होतं तसंच आरक्षण किंवा त्याच्यामध्ये थोडीफार प्रमाणात जर संख्या वाढली असेल थोड्या प्रमाणात वाढ करावी. परंतु निव्वळ 100% आरक्षण एकाच समाजाला बाकी बिगर आदिवासी समाजाने करायचं काय? कुठं नोकऱ्या करायच्या किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं? यासाठी मनोज जरांगे दादांची भेट आम्ही या ठिकाणी घेण्यासाठी या ठिकाणी आलोय आणि त्यांना आम्ही हा प्रश्न समजून सांगणार आहे. किती मतदारसंघ किंवा किती जिल्ह्यात इम्पॅक्ट होणार आहे याच्या म्हणजे की हे जे नवीन जी आर काढला आहे याचा किती जिल्ह्यात ला प्रभाव पडेल असं वाटतं? नवीन जी आर जो काढलाय तर आता त्या ठिकाणी ते नेते सांगतात की आम्ही 25 आमदार त्या ठिकाणी आहोत, म्हणजे 25 मतदारसंघामधनं त्या ठिकाणी ते प्रतिनिधित्व करतात. अशा पेसा जे काही आहेत त्या ठिकाणी त्याचा 100% प्रभाव पडेल. काय वाटतं नेमकं किती म्हणजे समजा सामाजिक राजकीय असेल किंवा जे सरकारी नोकऱ्या असतील यावर इम्पॅक्ट जो पडणार आहे तो कशा पद्धतीने राहणार आहे? ज्या ठिकाणी 50% आदिवासी संख्या असेल त्या ठिकाणी 100% ती पदं भरायची. ज्या ठिकाणी 50%पेक्षा कमी असेल, 25% असेल तर त्या ठिकाणी 50% ती पदं भरायची. अशा पद्धतीचा तो जी आर आहे. त्याच्यामुळे सामाजिक असमतोल त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून जर हे एकत्र ठेवायचं असेल तर जे पूर्वीप्रमाणे चालू होतं, प्रत्येक समाजाला न्याय मिळत होता, तशाच पद्धतीचा जी आर त्या ठिकाणी पाहिजे. शासना आता दुसरी गोष्ट अशी आहे, शासनाने जो 5 तारखेला जी आर काढला की मानधन तत्वावर त्या ठिकाणी भरती करायची, परंतु ती जी काही शासनानं पूर्वी 23 नोव्हेंबरला तो 23 मध्ये काढला होता त्या जी आरला चॅलेंज आपण हायकोर्टात केलं होतं. हायकोर्टात निकाल पेंडिंग असताना अशा पद्धतीचा एक वेगळा जी आर शासनाने काढायचं काही काम नव्हतं, परंतु त्या ठिकाणी दबावाला बळी पडून, निवडणुका डोळ्यासमोर असताना दबावाला बळी पडून शेवटच्या दिवसात, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये घाईघाईने काढलेला तो जी आर आहे तो रद्द व्हावा यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय. मतदारांमध्ये काय आता सध्या समजा जे आदिवासी मतदार आहेत ते तर ठीक आहे, परंतु जे आदर कास्टचे किंवा ओपनचे मतदार आहेत हे त्याच्याकडे कशा पद्धतीने बघतात? नेमकं ते त्याला विरोध करतील की म्हणजे सपोर्ट? नाही, 100% विरोधच करणार ना. बिगर आदिवासी जे मतदार आहेत ते 100% विरोध करणार आणि आदिवासी मतदार आहेत त्यांना पण असा पूर्ण फायदा झाला नाही. मानधन तत्वावर जी आर काढण्यात काही अर्थ नाही, कारण जर सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात गेला तर हा त्या पोस्ट पुन्हा ब्रेक होतील. मग तोही एक त्यांना त्यांच्यासाठी धक्काच आहे ना. म्हणून तो एक कोर्टाचा निकाल लागेपर्यंत तरी त्याला थांबवायला पाहिजे होतं. आता काल परवाच ज्यांनी हा जी आर काढण्यासाठी प्रयत्न केले, मंत्रालयातनं उडी मारली असलेले नरहरी झिरवळ दादांच्या भेटीला आले होते, तर याकडे तुम्ही कसं बघता? मग आम्हाला तेच म्हणायचंय, तुम्ही एकीकडे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात, मान्य 100%. त्यांनी अनेक ठिकाणी भाषणे केली की मला ज्या समाजानं आमदार केलं त्यांचं मला काहीतरी देणं लागत होतं, म्हणून मी माझी आमदारकी गेली चालेल, माझं विधानसभा उपाध्यक्ष पद गेलं तरी चालेल, पण मला त्या ठिकाणी
तो करणं गरजेचं होतं. मग बाकीच्या बिगर आदिवासी समाजाने तुम्हाला मतच दिले नाही का? तुम्ही त्यांच्यावर तो अन्याय करताय. अशा पद्धतीत झालं नाही पाहिजे. इथून मागे गुन्ह्या गोविंदानं सगळे लोक राहतात. आता ज्या ज्या गावांमध्ये लोक राहतात, सगळ्या समाजाचे लोक राहतात, कुठेही त्याच्यात जातीवाद किंवा काही होत नाही. परंतु अशा पद्धतीने एक वेगळा जी आर काढणं तो इतर समाजावर निश्चित अन्यायकारक आहे. आणि याच्या संदर्भात स्वतः 2015 साली मुख्यमंत्री अजितदादा मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं होतं की हा जर हे काढलं, हा जी आर जर काढला तर 100% बिगर आदिवासी समाजावर मोठा अन्याय होईल आणि हा काळा कायदा आहे, असं अजितदादांचं स्वतःचं पत्र मुख्यमंत्र्याला 2015 सालचं आहे. तुमचं नाव काय म्हणले? गंगाधर निखाडे. आपल्यासोबत आता बघतोय की गंगाधर निखाडे होते आणि त्यांनी हे जे नवीन 17 संवर्गाचा जो जी आर आला आहे त्या विरोधात त्यांनी अभ्यास करून जे काही मत मांडलं ते खरंच अन्यायकारक आहे. याविषयी ते आवाज उठवत आहेत, त्यांनी जनजागृती करतायत. याचविषयी मनोजदादांशी भेटण्यासाठी ते आलेले आहेत आणि खरंच हा मुद्दा किती गंभीर आहे हे सर्वसामान्यांना त्यांनी आज माहिती दिली आणि नक्कीच मनोजदादा यावर विचार करतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात आणि नक्कीच काय होईल ते बघूयात.